लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील पुंडास गावामध्ये एक गंभीर प्रकार समोर आला आहे. दलित वस्तीसाठी मंजूर झालेला निधी प्रत्यक्षात दलित वस्तीत न वापरता इतर ठिकाणी खर्च करण्यात आल्याचा आरोप तक्रारदार अविनाश दामोदर जाधव यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा निधी दलित वस्तीच्या विकासासाठी होता, मात्र तो 7/12 नोंद असलेल्या वेगळ्या जागेवर वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शासनाकडे अधिकृत तक्रार दाखल करत आमच्या हक्काचा निधी आम्हाला का मिळाला नाही असा थेट सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान सहाय्यक गट विकास अधिकारी सुदाम इंगळे, उप अभियंता बांधकाम विकास पंचायत समिती भिवंडी गोविंद कासारे आणि ग्रामविकास अधिकारी प्रमोद भोईर यांनी घटनास्थळी भेट देत तपासणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणावरून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र वेळेत हस्तक्षेप झाल्यामुळे मोठा वाद टळला. सध्या या प्रकरणी आणखी चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रशासन पुढे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर चला पाहूया काही क्षणचित्रे. काम आहे अशोक खरादे 10 लाखाचं काम आहे. तो इथं झालेलं काम आहे. तुझा काय विषय? नाही नाही माझ्या कामावर हे गाडीचा तुझा काय विषय? उत्तर दे ना. अरे तुझं नाव काय का? आता लक्षात मी काय म्हणतो, तुझं नाव आहे का याच्यामध्ये? पहिली गोष्ट अशी, माझी पहिली गोष्ट ऐकून घ्या की जो काम हा केलाय ना, माझी अशी शंका आहे की हा तो काम आहेच नाही. काम चोरीला गेलाय सर 10 लाखाचा. नाही नाही साहेब, माझ्यानुसार हा काम झालेलं नाही. हा कुठला काम झालाय हे आम्हाला माहिती नाही. तुम्ही स्पष्ट करावा. आम्ही स्पष्ट करून त्याचा हा काम झालेला आहे तो. कारण त्याला हा काम जो आहे 10 लाखाचा पुरावा काय तो सिद्ध करा. 99,000चा लाख आपल्या लाखाचा हा प्युअर लोकचा काम हा चोरीला गेलेला बरोबर आहे. तो काम कुठे झालाय ती शानिशा तुम्ही करायची बरोबर आहे. आणि हे झाल्यानंतर तुम्ही तर ठीक आहे, आम्ही कुठे म्हणतो आम्ही बोलतो. त्याची विषय सरपंच असताना मी लेखी मागणी केलेली आहे आणि माझ्या मागणीनुसार हे काम झालेलं आहे. अरे दाढी माझा ऐकतो तू दलित वस्तीचं काम झालेलं म्हणून आम्ही म्हणतो ना. आज 5 वर्षापासून कोणी घर बांधला घेतलं तिथं पण तुमचं माहिती नाही, मी काय बोलतो, तुझ्या कोणाच्या इथं टाकलाय आम्ही? कोणाच्या इथं टाकलाय? पिंट्याची तरी टाकला का? कोण पिंट्या? खालींचा पिंट्याचे शासनाच्या याच्यामध्ये ते शाळेवर घर बांध. हा जो काम आहे याला 4-5 वर्ष झाली या कामाला आणि हा 24चा काम आहे. हा जवळजवळ याच्या आधी 5-6 वर्ष आधी केलेलं काम आहे. याचे पण फोटो निघत दोन मला माहिती अधिकारामध्ये म्हणजे अर्धवट माहिती दिली मला. तुमच्या कामामध्ये आमची जागा कुठला काम कुठे केला पाहिजे आणि कशा पद्धतीने केला पाहिजे त्या कामाचे फोटोज पाहिजे, पाठी लावलेले पाहिजे. तिथे कुठे पाहिजे का नियम अटींचा 27 नियम अटींचं उल्लंघन झालेलं आहे. तुम्ही काही शासकीय नियमांचा उल्लंघन केलंय म्हणून या शासकीय अधिकाऱ्यांवर जे काही माझ्या बोर्डला पडती जागा आहे मालकी हक्काची नारायण जाधव यांचा सातबारा धारक आहे. त्यांच्यावर 120 ब नुसार व 61 नुसार गुन्हा दाखल होतो. तो गुन्हा दाखल करा. मग एवढं नाही गुन्हा दाखल करा. अरे आपली पाण्याला खाल्ली नाही योजना. तुम्ही दिलेले ते तुमच्या प्रशासकीय तुमच्या अंगावरून घेतली योजना खाल्ल्या तुम्ही. काय बोलतो तुमच्या अंगावरून घेऊन तुझ्या तुझा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नाव आहे का? पण मी काय मी काय बोलतो माझा आम्ही वाटतो म्हणून शासनाची म्हणतो. मी काय बोलतो आम्ही शासनाची म्हणतो. मी कशा अंगावर उडून येतो? कोण? मी कोण आहे तुमचा? तू आमचा भाव आहेस बरोबर. मग भावाची इथं काम झालं तुम्हाला काय अडचण आहे? काम झाले पाहिजे इथं आमदार निधी, खासदार निधी, पंचायत समिती, जिल्हा परिषदचं काम झालं पाहिजे. दलित वस्तीच्या निधीतून झालेला काम तिथं झाला पाहिजे होता. मग तो स्पष्टीकरण दे रे भाऊ. स्पष्टीकरण दे. तू कशाला घेतो अंगावर ओढून घेतो? स्पष्टीकरण निचा अंगावर का ओढतो तू? ही सगळी कामं दलित वस्तीतून झालेली तो. अरे पण भाऊ तू कर ना. तुला आम्ही कुठे विकास होतो चांगला होतो. मंदिरात ताकद ठेवायची हे भरविगिरी हे स्पष्ट करून घ्या की ही जागा ग्रामपंचायतच्या मालकी हक्काची आहे का? पहिलं बोललो होतो तुझा लाचारी नाही. अरे तुम्ही त्या गोरसाला माहिती आहे ना, एक माणसाचं ऐकून आहे ना तुम्ही विचारून घ्या. ही जागा ऐकून सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. तो भडवा काय केला ना त्याला पण समजा आता त्याला आता मी पण दाखवतो काय ते. तो सांगतो तुला येऊन त्यांच्याशी वाद घाल तिथे. तुला समजतो काय काय विषय? तू कशाला गोत्यामध्ये येतो? तू नाही येत का गोत्यात? तुला समजते का तू काय बोलतो? त्या घराची लोक आणले म्हणून बाय जागा तुमची हे माहिती आहे. जागा तुमची लेखीला मारणार आहे का? तुझ्या लेखीला
बघ ना मग समजेल तुला. अरे तू काय तुला काय अरे करायचं दादा मला काय रिझल्ट लावायचा ते मी लावीन. मी तुझा नाही लावणार पण समोरच्याचा लावीन निकाल. आपल्या आयुष्यात किती रिझल्ट लावला अरे तुला समजेल समजेल. तुला समजेल तू जागा आहेस ना. या गोष्टी माझ्या समोर नाही नाही बोलायच्या. बाबा, तुझ्या अंगावर माझ्या- तुझं माझ्या- अंगावर माझ्या- तुझं अंगावर- तुझं नाव आहे का त्याच्यामध्ये? भाव आहे का हो. बांधावरचा? अरे ते बरोबरलं ते बरोबरलं ते बरोबर तुम्ही नाही बरोबरलं मला सांग. तुम्ही बरोबर मला सांग. मग त्याच्यानुसार तुम्हाला ते सरळ सरळ रिपोर्ट तयार करायचा आहे. तुम्ही ते इथे राहणाऱ्या स्थानिक माणसाला विचारा ना का तुम्ही दलित वस्तीत राहता का तुम्ही सातबाऱ्यामध्ये राहता त्याच्याकडून माहिती घ्या ना तुम्ही विचारून. म्हणूनच आम्ही तिथे वस्तू पण बघतोय ना. ऐका ना ते तर बघणार आहेतच ना. तिथं बघायचीच आपल्याला जायची. त्याला कबूल करून घ्यायचं काम तुमचं आहे ना. त्यांना विचारा की ही जागा सातबाऱ्याची. तो काय म्हणणार नेमकं काय प्रकरण काय आहे? प्रकरण असं आहे सर की दलित वस्ती अंतर्गत जो काम मंजूर होता अनुसूचित जाती व नवबौद्धी वस्त्यांचा विकास करणे, पूर्वीचं नाव दलित वस्ती सुधार योजना, हे काम पुंडास येथे मंजूर असताना दलित वस्ती अधिकृतरित्या दलित वस्ती तिचा सातबारा आहे. मारांची घरटे 13 गुंठ्याचा सातबारा असून तो काम तिथे न होता सातबाऱ्याच्या जागेत इथे आमच्या पण मालकी हक्काच्या जागा आहेत त्या सातबाऱ्याच्या जागेत त्यांनी राबवलेलं आहे. आणि शासकीय जे काही प्रमा आहे त्या प्रमामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की तुम्हाला शासकीय काम हा शासकीय निधी हा शासनाची जी जागा असेल ग्रामपंचायतच्या मालकी हक्काची जागा असेल तिथेच तो राबवायचा आहे. आणि यामध्ये सर्वात मोठा वाटा हा अधिकारी वर्गांचा आहे. गटविकास अधिकारी आपल्या भिवंडीचे जे पूर्वीचे गटविकास अधिकारी होते घोरपडे साहेब, प्रदीप घोरपडे, उपअभियंता दत्तू गीते, शाखा अभियंता कासारेराव साहेब आणि ग्रामपंचायतचे ग्रामसेवक नवनाथ कोळी आणि बॉडी ग्रामपंचायतची बॉडी यांनी सर्वांनी संगनमत करून ही जागा सातबारीची जागा शासकीय आहे असा खोटा पुरावा तयार केलेला आहे. तो ठराव यांनी दिलेला आहे वरिष्ठांपर्यंत. त्याचे पुरावे सुद्धा आमच्याजवळ आहेत. यांनी असे खोटे पुरावे तयार करून दिले आणि शासकीय निधी हा सातबाऱ्याच्या जागेत राबवला. म्हणजे दलित वस्तीवर सरळ सरळ अन्याय केलेला आहे. आम्हाला त्या कामापासून वंचित ठेवलेलं आहे. तर संबंधित अधिकारी वर्ग व ठेकेदार आणि ग्रामपंचायत बॉडी यांच्यावर शासकीय नियम व अटींचा उल्लंघन केलं आहे. त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई व्हावी व दलित वस्तीचे पैसे चोरले म्हणून संबंधितावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल व्हावा आणि शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून बरखास्त करून त्यांच्या सेवा पुस्तिकेत तशी नोंद घेण्यात यावी अशी माझी प्रथम मागणी. अधिकारी काय म्हणाले? अधिकारी वर्गांचं तोंड बंद आहे. ते बोलतात तुम्ही जे पुरावे दिलेत त्या पुराव्यांवरच काम होणार आहे. कारण मी सगळे पुरावे जोडून दिलेले आहेत, सातबारे जोडून दिलेत आणि दलित वस्तीचा सातबाराही जोडून दिलेला आहे. आपण आता दलित वस्तीच्या ठिकाणी जातोच आहोत. तिथे पण एकदा पाहणी करू की तिथे काम किती झालंय आणि किती बाकी आहे. ओके, ते तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. मग यापुढे काय मार्ग काय निघेल का नाही असं वाटतं का नाही तुम्हाला? आम्हाला एकच मार्ग दिसतो की जो काम चुकीच्या पद्धतीने झालंय आणि जे अधिकारी वर्ग याच्यामध्ये गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे आमची स्पष्ट मागणी आहे. ठीक आहे. गणपत नारायण जाधव, मी जवळजवळ 20-22 वर्षापासून इथे राहतो. आम्ही पहिल्या गावात राहायचो. याच लोकांनी आम्हाला फार त्रास दिला आणि त्या त्रासाला कंटाळून आम्ही इथे आलो. इथे आल्यानंतर 2000 मी सतत मागण्या करत होतो की बाबा इथं आम्हाला रस्ता द्या करून, फेवरबुला लावून द्या. तर जेव्हा ज्ञानेश्वर पवारची मिसेस सरपंच झाली तेव्हा त्यांनी दलित वस्तीतून काम आम्हाला करून दिलेले तर काम 100% इथं झालेले आहे. मग आता ते अधिकारी इकडे कशासाठी आले होते? आता यांनी तक्रार केली म्हणून आले ते. मग काय तक्रार केली त्यांनी? काय माहिती, आता त्यांचा तर धंदाच आहे. मग भाऊ काय तक्रार केली आपण? तक्रार म्हणजे दलित वस्तीचा निधी हा 9,99,000चा फेअरबॉलचा निधी हा अपार केलेला आहे. तो दलित वस्तीत न वापरता हा सातबाऱ्याच्या जागेमध्ये वापरलेला आहे. आणि सातबाऱ्यात हे वापरून आम्ही तसे पुरावे दिलेले आहेत. मारांचे घरटे असं सातबारा एक आहे दलित वस्तीचा. मग तो आपल्या वस्तीमध्ये त्याचा वापर केला नाही असं? केला नाहीये. ठीक आहे. वस्तीमध्ये पूर्णपणे काम झालेले आहे साहेब. अच्छा, काम झालेलं आहे. वस्तीमध्ये पूर्णपणे काम झालेलं आहे. आणि असा कुठला नियम आहे का जो दलित जर गाव सोडून जर बाजूला राहत असेल, शेतावर राहत असेल, तिथे विकास व्हावा नाही का? मग आम्ही विकासापासून वंचित राहू का? ही तुमची भूमिका आहे का? आम्ही दलित आहोत ना. अशी ठीक आहे, ठीक आहे साहेब अशी एक प्रमा आहे. ते प्रमा काटे पहिला तर मी तुमचा पिक्चर क्लिअर करतो की शासन आणि ही जागा जी शासन आहे, अशाच कामांसाठी ही पैसे जागा देतं. माझ्या बापाच्या जर सातबारा आहे. ती जागा शासकीय असेल म्हणजे ग्रामपंचायतच्या मालकी हक्काची जागा असेल, गावठाण असेल व ग्रामपंचायतचा सातबारा असेल त्यामध्ये त्यांना ते काम राबवण्याची पूर्ण अधिकार आहेत. पण इतर बौद्ध जातीचा का नाही असो, बौद्ध जातीचा पण जर सातबारा धारक असेल
आणि त्याच्या सातबाऱ्यात जर तो काम झाला असेल तर याचा अर्थ असा होतो की सातबाराधारक आणि अधिकारी वर्ग यांनी संगनमत करून तो काम तिथे राबवण्याचं काम केलेलं आहे, म्हणजे पैशांचा अपार आला. त्या अनुषंगाने सातबाराधारकावर 120 ब नुसार व 61 नुसार गुन्हा दाखल होतो. हे पण तुम्ही नमूद करून घ्यावे. तुमची हे मी मागणी नाही काय बोलत. आता? मागणी काय तुमची आता? संबंधितावर गुन्हे दाखल व्हावेत. जे सरकारी जे जे गुन्हेगार आहेत त्याच्यामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. अभियंता आहे, उपअभियंता आहे, ग्रामसेवक आहेत, याही ते खोटे पुरावे सादर केलेत ना. सातबाराधारक दाखल झाले पाहिजे. सातबाऱ्यामध्ये काम करता यावं अशी कुठली तरतूदच नाहीये, शासनाचे आदेशच नाहीये. शासन स्वतः बोलतं की आमच्या जागा असतील जिथे ग्रामपंचायत अंतर्गत तिथेच कामं झाली पाहिजेत. लोक हे घरं बांधले मग हे चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे. जर त्यांना काम करायचं आहे तर ठेकेदारांनी स्वतःचा स्वनिधी द्यावा. आणि कुठल्या प्रकारचा पाठी लावलेला नाही कामाला. कामाला कुठल्या प्रकारची पाठी नाही. साहेब आम्ही या छायाचित्र महाराष्ट्रातले रहिवासी आहोत का नाही, देशाचा आम्ही नागरिक आहोत का नाही. बरोबर. मग या देशाचे नागरिक असताना आम्हाला सुविधा पाहिजेत का नको? पाहिजेत ना, आवश्यक पाहिजे. ठीक आहे. मग आता अधिकारी येऊन गेले, बरोबर, अजून ते तपासणी करत आहेत, बरोबर. आता आपल्याकडे आपल्या वस्तीमध्ये जातील, ग्रामपंचायत मध्ये जातील. गावात कामं केल्या, आता पाण्या टाकी बांधली, कर सांग तुझ्या जवळ बांधली का नाही? हा, गटर अर्धवट ठेवली, लोकांना नाक त्रास होतो. हा, त्याचा गटार काय? अर्धवट जेवढी प्रमा होती त्या प्रमाणानुसार त्याच्या जास्त काम केलं. त्याच्यानंतर 2015 मी निवडून आलं. पुरवठा करायचा होता मी गटार. काय होतं, मग पुढे आलं तर जी आलेली बॉडी होती त्या बॉडीने काम करायचं होतं ना. आमच्याकडून एकच मागणी आहे. फक्त 15 आमच्याकडून एकच मागणी आहे की जो काम चुकीच्या पद्धतीने झालाय, पैशांचा अपार झालेला आहे, हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. पैशांचा अपार 100% झालेला आहे. कुठेतरी कमी त्याच्यामुळे जो काय पैशांचा अपार झाला त्या अधिकाऱ्यांवर कडक शास्ती लावण्यात यावी, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. हे आपल्याला दिसतंय. कारवाई करायची. हे शासकीय कर्मचारी आहेत. शांत बसणार आहे तुम्ही. तू शांत बस ना. अरे तू बोल. झालं त्यांच्याशी बोलून झालं. तुला माहिती आहे का काय विषय? कुणी घातलाय? तुम्ही घातलोय. आम्ही. काय पुरावा आहे तुमच्याजवळ? ठीक. तू जा, तुला सांगतो, जा तू. दादा, मला तू जा. कायदेशीर जायला लावू नको. ले जा. तुला तुला काय काय नाही केलं पण तुला कर. ले जा. मी जर कायद्यात घुसलो तर तुला आता पण सांगतो. हा शासकीय अधिकारी हे शासकीय काम करतो आणि यांनी स्वतःच्या जागेत शासकीय निधी वापरलाय. त्याच्या नदी पाहिजे तर त्यांनी बोलायचं नाही शासकीय का? निधी वापरलाय. शासकीय निधी. अरे त्याच्या नदी पाहिजे तरी बोलायचं नाही का त्यांनी? दाढी त्याचा कुणी हे केलं नुकसान त्याला माहिती आहे ना? अरे त्याला माहिती आहे ना, बोलवत नाही का ते? हे लोक शासकीय निधी बस वापरतात. झाले तर मी पण देतो. कारण काय, ही जागा सरकारची जिथून रस्ता गेला ज्या बांधावरून त्या बांधाला लागून आमची जागा आहे. या साईडला तुमच्या काकांची जागा आहे. भातची देतो सांबारीची जागा. त्याच्यामुळे ती वस्तुस्थिती त्याच्यामध्ये नमूद करते. आणि सर त्या जागेच्या संदर्भात आमचं कोर्ट मॅटर चालू आहे कोर्टामध्ये. त्याच्याशी मला काय म्हणतो त्यांच्याशी त्यांना काही घेणं नाही. सातबाराच्या जागेत काम झालं ते चुकीचं आहे. बरं. अनुसूचित जाती जमाती भक्तांचा विकास या अंतर्गत कुंडास गावामध्ये जे काम झालेलं आहे पेवर ब्लॉकचं, रस्ता पेवर ब्लॉकचं, त्या कामाच्या संदर्भात अविनाश जाधव यांनी जी तक्रार केलेली आहे त्या तक्रारीच्या संदर्भात माननीय गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार चौकशी करण्यासाठी मी आलेलो आहे. चौकशी केलेली आहे आपण, तर काय आपल्याला आढळून आलं या संदर्भामध्ये? पूर्ण संदर्भात नक्की काम झालं का नाही झालं या संदर्भात काय थोडक्यात आपण माहिती देणार आहे? वस्तुस्थिती पाहता कुंडास गावामध्ये 3 दलित वस्ती असल्याचे प्रथम निदर्शनास आले. तिन्ही ठिकाणी पाहणी करून त्या ठिकाणी माहिती घेतली तर जे रस्त्याच्या गावाच्या पश्चिमेला बाजून येताना त्या वस्तीमध्ये गेला असता त्या ठिकाणी त्यांनी नारायणनगर म्हणून ते नाव सांगितलं. तर त्या ठिकाणी पेवर ब्लॉकचं काम केलेलं आहे असं दिसून आलेलं आहे. अच्छा. पंचायतीनं जो खर्च केलेला आहे तो दलित वस्ती अंतर्गतच्या कामासाठी खर्च केलेला आहे. तक्रारदारांचं म्हणणं, अविनाश जाधव यांचं म्हणणं आहे की त्या गावासाठी निधी आला त्या गावासाठी न वापरता त्यांनी दुसऱ्या गावासाठी वापरलं. त्यांचं म्हणणं आहे त्याच गावामध्ये वापरलेलं नाही. परंतु वस्तुस्थिती पाहता त्या ठिकाणी जी दलित वस्तीची 4-5 घरं आहेत
त्या घराच्या ठिकाणी जी त्यांची खाजगी जागा आहे त्या जागेमध्ये रस्त्यासाठी ते पेवर ब्लॉक करण्यासाठी तो वापरलेला आहे. मग यापुढे आता काय करणार मग आपण कशा प्रकारे निर्णय घेणार आहे? चौकशी अहवाल गटविकास अधिकारी यांना सादर केला जाईल. हां, त्यानुसार पुढचा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतला जाईल. ठीक. लाइव इंडिया टीवी न्यूज.